नमस्कार. अभिनव फिल्म्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतोय. अ, विशाल बगले यांचा आपण जे बोरमध्ये केमिकल सोडण्याचा त्याचं गेल्या 4-5 दिवसापूर्वी ते केमिकल सोडलं होतं आणि त्याने बराच फरक पडतो असं म्हणतात. हे बघा, हे त्यांचं पॉम्पलेट आहे, त्यांचे खाली नंबरसुद्धा आहेत आणि ही आपली बोर आहे. ॲक्चुअली 7-8 मिनिटं चालत होती, पुन्हा उचया खात होती. बरंच काय काय यांचं आहे ह्याच्यात. आता परत एकदा मी आलोय. काल पण चालू केली होती. पण वडील म्हणले इतका काय फरक वाटला नाही. पण आज आता दुसरी वेळ आहे. काल मी नसल्यामुळं काय व्हिडिओ केला नव्हता. आता आलोय मी. व्हिडिओ पण बनवतोय. मोटर पण चालू झाल्या. बघूया आता ॲक्चुअली काय आहे, सुरुवातीला मी आधीच सांगतो तुम्हाला, हे जो आपलं पाणी सुरुवातीला 7-8 मिनिटं चालायचं. त्याच्यानंतर 10 सेकंद बंद आणि परत 40 सेकंद बंद राहायचं आणि 20 सेकंद चालायचं, असं ते साधारणतः रेशो होता भर उन्हाळ्यात. आता ॲक्चुअली आहे एप्रिल महिना, अजून मे आहे पूर्ण. एप्रिल आता आजची तारीख आहे 13 तारीख आहे. 13 आहे, अजून एक महिना. हे बघा पाणी चालू झाले. बघा मोठी मोटर असल्यामुळे म्हणजे 5ची मोटर आहे आपली आणि पाईपलाईन जरा लांब असल्यामुळे पाणी थोडं कमी यायला लागले. जसं जसं चढ लागतं तसं तसं पाणी वाढत असते. बघूया नेमकं काय काय दिसते वाटतं. त्यांना पण आपण 2-3 दिवसात फोन करणार आहे. त्यांनी सांगितले 4 दिवस हे जे आहे ते बघा. विशाल बगले IT इंजिनियर आहेत. IIT स्टुडंट, खनिज अभियंता आहेत. बघूया आता त्यांना बरेच पुरस्कार वगैरे पण मिळाले. बराचसाच खर्च म्हणजे खूप पैसे घेतले तसं काही कमी पैसे घेतले असं काय नाही. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यांनी किती पैसे घेतले आणि आपण किती त्याचा फरक पडतो. बघूया. मोठा घेऊन आहे संपूर्ण पाणी. बघूया किती वेळ येते. आपला ऊस आहे, पुढवा आहे ॲक्च्युली. लागण काही जास्त भरली नाही. त्याची मी व्हिडिओ टाकत असतो त्याचंच आहे. मी पावसाचं पण तुम्हाला व्हिडिओ करणारच आहे सगळ्यांचा. त्याचे थोडा आज संध्याकाळी वगैरे आलं करतो. काल 9 मिनिटं चालू आहे. आज बघा किती मिनिटं चालू. मला शेतीला पर्याय नाही. जर शेती करायचं असेल तर पाणी असल्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही शेतीला तुम्ही पाणी असलं नाही तर खूप वाईट हाल आहे. म्हणजे अजून की पाण्याचा प्रॉब्लेम असतो मोबाईल मग खूप त्रास होतो त्याचा. काय एवढंच पाणी निघतंय का? एवढंच निघतं एवढंच पाणी. हा एवढंच पाणी निघतं.
पाणी वाढणार आहे इथं. किती दिवस म्हणला तेव्हा काय सांगितलं त्याला तुम्हाला 4 दिवस लागतील पाणी वाढायला. केमिकल टाकलं तर जाणार निघून बोल चालू केलं घालायला वेगळा तू चालू 6 मिनिटं झाले 6 मिनिटं 1 मिनिटं घेऊन जा 5 मिनिटं जाऊन म्हणजे 6 मिनिटं झाली एवढं चालत तर काय लागतं 6-7 मिनिटं लागली एवढं चालेल सातव्या पाणी संपलं तेव्हा कळणार हा नव्हतं ना हा 1 मिनिट वाढायला किमान घाली का पाण्याचं मग ती बघा सोडायची नाही लावायचं नाव आहे कसं असं काय नाही करत ते काढायचं नाव आहे त्याचा असंही हे काय कसं पाजायचं आपल्याला परवा भारी आहे पाणी फुटून घरी नाही फुटून बाहेर फुटून नाही घालत. तीन फुल पाणी आहे आता आपली 3 इंच काय जाईल माळाला 3 घालणार थोडी हा इस्त्री चालते नाही मला तुम्ही नाही का आता कोणता काम असेल काय करत अर्थातच नाही पाणी आपल्याला कळतं लावलेला आहे स्टॉप वॉच लावला आहे व्हिडिओ चालू आहे ना व्हिडिओ काय सगळ्या सगळ्या लागली नाही नाही थोडं थोडं जाते लय फरक पडला बरं का तुम्ही ऊस बघितला असतं तर यायला लागला तुम्ही म्हणत नाही नाही सगळा पिवळा पडलेला इथं नाही आता फवारणी आहे की हाय की हो आता फवारणी करायची की ते पाणी झालं की सोमवार मंगळवार तुम्ही आहे ना सोमवार मंगळवार सोमवार कधीच करायचे पाणी आपण आहे ना औषध मारायला व्हिडिओ करायला पाहिजे होता पाणी चालू ठेवायला पाहिजे पाणीचा अटॅक खाऊन लागेल पण त्यात 1 मिनिट घेऊन हो पाणी लय उशिरा पाणी जे ह्याला जातं पाईपलाईनला जातं त्याला काय आपण कळतं ना चालल्यापासून तुमची पण 9 मिनिटं चालू झाली तसंच सिंपल पाणी पाणी तिथं मिळून जाईल का कळते मला लोखंड झालं कारण तर 9 मिनिटं झाली हो टोटली मध्ये लावल्यापासून हा आठवलं तेच तालीम लावायचं फक्त लावलं आणि कसं तिथं पाईपलाईनला पाहिजे ते पास सांगतो पाणी
औषधची आता बघितले काल घातले नवीन हे केलं नाही मी 7,000 रुपये घालून नाही 7,000 रुपये घालून एवढं नाही नाही बोरिंगला कुठला आम्ही होळी डोकं भेटलं का काय बोरिंगला झालं ते एक लोकात तर पप्पा काय घालणार ते त्याला बोरिंगच्या पंपात घालणार कशाला आला ती काय महाराज पाहिजे होते ना महाराज. आपल्याला घालणार फाउंडेशन हॉल नाही मी त्याला. नाही हा बोरिंग आहे ना बोरिंग आहे बरोबर आमच्या येतो बाबा तुला चालू देऊ तासभर तरी पेपरला जास्त झालं एका तासात खूप झालं पण बंद करून जर 4 वाजता चालली तरी पण परवडेल. नवं ठिबक जर तास चालली नाही 1 तास तर तासभर चालवून ठिबकला परत बंद करून परत 4 वाजता 2 तास म्हणजे खूप झालं ठिबकला. सकाळचं 1 तास 1 तास पाणी झाली. पळ 11-12 वाढलं. उद्या पण जाणार नाही खडूच नाही काय करतो घरी पाणी वाटायला कंडिशन म्हणतो पाणी खाली नाही तो औषध टाका का पहिले तर 9 काय जास्त हो ते सांगते 1 तास चालू तर टाका खूप झालं एवढं पाणी बंद व्हायला लागले फोगळ्याचा बंद होत नाही आता वाटतं तेवढे पाणी कमी जास्त होतंय अजून पाणी पूर्ण बंद नाही झालेलं बघूया पूर्ण आपल्या बोलला किती फरक पडतो म्हणला त्याचा अंदाज पुस्तक चांगला काय नाही पूर्ण बंद होतं बऱ्यापैकी काम लागणार नाही का नारळ पाणी येते ना होणार की काय एका पॉईंटला होणार तू असं असतं नाही नाही मग तिकडे नाही काय पाईपलाईन पाणी सापडलं
नव्हतं पण केलं. अहो इथनं मागं होत होतं रात्र होईना कसं काय इथनं मागं माल साठत नव्हतं एक महिना पुढे आहे अजून सांगा. चाललं तरी वाईट चाललं तिकडून तो काही पाहिजे नाही, फिरायला दोन दोन चालेल लागतो ना आपण तरी. आता दोन जणांना पायपाटी गाडी तसं नाही लावायचं यावेळी या 4-10-15 मिनिटं थांबायचं सगळ्याला थोडं पुन्हा बोलला लावून जायचं असतं हो असं 15-20 मिनिटं थांबायचं अर्धा तास सगळ्याला सोडायचं आणि तो पाईप हातरलेला नाही दिवस त्याला करायचे काम येऊया परत उद्या यात्रा झाल्यामुळे बांगलाची नाही प्रॉपर मोठ्या गावात आहे जगण्याची काचूला खोडकी आहे आता खोड आणलेलं वाढ नाही की पाणी बराच वेळ पाणी असंच चाललंय आणि आता जवळजवळ अर्धा तास झाला पाणी काय अजून एकदा पण पूर्ण बंद नाही रिझल्ट आपण दिवसभर पण बघूया आणि उद्या पण याचा व्हिडिओ बनवूया तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आजच टाकणार आहे आणि उद्यापासून व्हिडिओ परत एकदा परत एकदा धन्यवाद. शेवट हे ह्यांचं आपण केलेलं बघू धन्यवाद.